इयत्ता 7वी विषय इतिहास एक इतिहासाची साधने स्वाध्याय. व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. प्रश्न पहिला. खालील चौकोनात दडलेल्या ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. उत्तर आहे 1. तारीख, 2. दंतकथा, 3. आज्ञापत्रे, 4. लोकगीते, 5. ताम्रपट, 6. पोवाडे, 7. कपडे, 8. श्लोक, 9. बखरी, 10. खलिते, 11. शिलालेख, 12. चित्रे. प्रश्न 2 लिहिते व्हा. 1. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, थंगे, विस्तंभ, विजयनी इत्यादी समावेश होतो. 2. तवारिका म्हणजे काय? उत्तर आहे. तवारिका म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे. 3. इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? उत्तर आहे. इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती, त्यांच्या नीतिपणपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात. प्रश्न 3. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. 1. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने. उत्तर आहे अलिखित साधने. 2. स्मारके आणि लेणी कथा. उत्तर आहे कथा. 3. भुर्जपुत्रे मंदिरे, ग्रंथचित्रे. उत्तर आहे मंदिरे. 4. ओव्या, तवारिका, कहाण्या, मिथके. उत्तर आहे तवारिका. प्रश्न 4. संकल्पना स्पष्ट करा. 1. भौतिक साधने. व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती ऑल सिलेक्ट करा. उत्तर आहे. पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवर त्या काळाच्या समाजातील परस्परसंबंधांची माहिती मिळते. प्राचीन वस्तू व वास्तूंच्या अवशेषांच्या साहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवसायांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी आणि ताम्रपट ही महत्त्वाची भौतिक साधने आहेत. दोन लिखित साधने. उत्तर आहे. मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्या त्या काळातील लोकजीवन, आचार विचार, सण समारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादीची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाचे इतिहासलेखन साधने असे म्हणतात. राजदरबारातील कामकाजी कागदपत्रे, वंशावळी, थकावली, व्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांवरणे, खबरी, तवारक ही सर्व लिखित साधने आहेत.
मौखिक साधने. लोकपरंपरेत ओव्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांद्वारे चालत आलेले असते. असे साहित्य लिहून ठेवले नसते. अशा साहित्यातून त्या काळाच्या समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात. परंपरांनी मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. लोकगीते, कथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथामितके ही मौखिक साधने आहेत. प्रश्न 5. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर आहे हो. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे खूप आवश्यक असते. ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंध अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने असावी केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तो मजकूर कोणी, कधी, केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते. सापडलेल्या वस्तूंची ही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते. याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्याव्या लागतील. असे केले नाही तर आपण काढलेल्या निष्क्रिय चुकीचे ठरू शकतात. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते. प्रश्न 6. तुमचे मत लिहा. 1. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर आहे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात. त्यातून त्या काळची लिपी, भाषा, जीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्याची मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. दोन. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. उत्तर आहे ओव्यामितके, लोककथा अशा भौतिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठांद्वाराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा.